हा बोला. काय काम करताय काय तुम्ही? हा काम चालू आहे. कुठे? हा ऑफिसलाच? हा असं. बरं जाऊ द्या मग, एक करा काम. काय? तुम्ही तर अजून 6 महिने नाही येते, हा मग मला पप्पे बिप्पे देऊन टाका. पप्पी देऊ का? हा. घे ना मग फोन मधून पप्पी घे. हम्म, तुम्ही पण द्या. हम्म. आली का? हा हा आले आले. 6 महिने कळ काढ, मग येईल भरपूर पप्पे देईल तुला. चालेल? हा मावडे. हा बच्चू येताना काय आणणार आहे तुम्ही? काय आणू? हा मावडे, काहीतरी आणा ना माझ्यासाठी. आता तू सांगशील ते आणेल मी. तिकडं स्पेशल काय आहे? स्पेशल हम्म. इथं तर अरे बापरे, जे पाहिजे ते आहे इथं. काय काय? तू सांग ना तुला काय आवडतं. पण मला सांगतच आहे तिकडं काय काय भेटतं. हिऱ्यांचा हार आणू का? ठीक आहे, चालेल, घेऊन या. अंगठी पण आणा. बर बर चालेल. अजून? अजून काय नाही, मग आता कामात बिझी आहे, नंतर बोलतो. हा आणि खायचं काय? खायचं कट तुमचं सोय? आहे इथं मोठमोठे हॉटेल आहेत ना ग. मग टायमावर जेवण करून घेत जा. बर बर चालेल. मला करमत का हो? मला तर अजिबात करमत नाही इकडं. आता करमून घ्यावं लागतं, आपला बिझनेस आहे. काय बिझनेस आहे काय मी असं. बरं ठेवू का, आता थोडं कामात बिझी. हा, तुम्हाला तर म्हणजे ना 2 शब्द बोलायला सुद्धा तुम्हाला हे लई मान लागतोय. अगं बाई काम असतात, ठेव. बरं जाऊ दे, आय लव्ह यू म्हणा मग. बर आय लव्ह यू. असं नाही, आय लव्ह यू म्हणा फक्त. आय लव्ह यू. हा, आय लव्ह यू टू. ठेव. हा. ठीक. व्हिडिओ कॉल करा संध्याकाळी झोपताना. बर बर ठीक आहे, चालेल. ठेवू का? हा. काय बाई नवरा, काहीच खत वाटत नाही माझी त्यांना, काहीच. कसे दिवस काढावं मला तेच कळत नाही. ते माझे बिगर कसे राहत असतील मला तेच कळत नाही. एक एक दिवस मला वर्षासारखं वाटून राहिलं, असं वाटतंय वर्ष नाही 10-12 वर्ष लोटावून गेलं असं झालं. हाय कोणी घरात? कोण तुम्ही? म्हणजे दुबी कपड्यावाले. दरवेळेस तुझा पप्पा येतो ना? ते ना आजारी झाले, त्यांनी तुमचा मला सगळे एक दिवस सांगितले ना, इकडं आमच्या ठिकाणी आपलं चालू आहे ना रतीब कपड्याचं. असं मग कपडे पाहिजे का तुला? हो. तुझं का जायचं मी मग, तरी पण असं काम करायचं तुला दोबीच आता? मग आता काय करता, आता वडिलाची आमची गरिबी तेवढी ना. हो द्या ना कपडे, आम्हाला वेळ झालाय पुढं. बरं बस, काय वेळ नाही, बस चहा ठेवते तुला मी. चहा आहे ना का, कारण नाही ना खूप लोड राहतो आमच्या वय ना कपड्यात द्या ना. तुला असं शोभतं का रे उन्हात अनात फिरायला, एवढा हँडसम आहे तू? आता काय करायचं, आता गरिबीला परिवार नाही राहत, गरिबी सगळ्या जगाची मिळून राहते, आता करणंच. मग दुसरं काहीतरी काम बघायचं ना. दुसरं काय कामच नाही ना मला. दुसरं काही काम येत नाही का? कमी शाळा शिकले, नवीन नापास आहे. नवीन नापास आहे का? मग अरे देवा. मग आता वडील मात्र झाला ना, मग हेच काम मी हातीच धरले. आता हेच काम? नाही खूप धंदा होतोय पोटापोट. हा, वडील म्हातारे झाल्यावर त्यांचंही तसं वय झालेलं होतं. 4-5 रुपये मिळून जातात. असं 400-500 रुपये 2-2 तरी मारून द्यायचे. 400-500 रुपये होतात आरामशीर, काय अडचण नाही एवढी भागते त्याच्यात. असं असं द्या ना लवकर कपडे द्या ना. ते तिथं कपडे बघ, ते खुर्चीवर पडेल का इकडे पडेल, घेते उचलून चल. तुम्ही काय गाड्या मारू ठेवता ना. हा पण मग माहिती का, चमक गेली नाही पाहिजे. नाही नाही चमक नाही. हा घे ते कपडे घे. मी उलटा चमक आणणार माणूस, चमक घालणार माणूस नाही. हे बघ व्यवस्थित धुय, साडीची चमक गेली नाही पाहिजे, नाही आणि व्यवस्थित इस्त्री करून आणून दे. हा चालेल, जाऊ का मग? हा हा ये. व्यवस्थित घेऊन जाय, चोळमळ करू नको. ये राहिलं बघ, हे बी घेऊन जाय. बरं ऐक ना, काय? 1 मिनिट बस. बरं काय बस ना 1 मिनिट. तुला याच्यात किती पैसे मिळतात? तुम्हाला मॅडम खरं सांगू का, हा आता धंद्याला लात मारू नये. हा लय काय कपडे खराब राहते, लय डागडूग पाडतात. असं एकाच चेटीत व्हायला नाही, त्याच्या मी त्यांना जुलाब करत होता काय सांग. अरे देव. पण मग आता ते करावं लागत आम्हाला. आमचं असं काही पण करतो का काम मग तू? हा जे करतो आमच्या गरिबीला परिवाराने. गरीबाला परिवार नाही?
गरिबीला इलाज नाही असं तरी इलाज नाही, परिवार नाही काय. नवी शिकेल म्हणे, हा नाही ना. नवी नापाशे म्हणे. तुला याच्यात किती पैसे मिळतात? 450 पावणे 500 रुपये. हा का? मग मी तुला 1000 रुपये दिले तर? तुमच्याकडे? हा, माझ्याकडे काम करशील का? तुमचं काय काम आहे? काय नाही, हेच आपल्याला पाय दाबायचे, हात दाबायचं, डोकं दाबायचं, बाकी काही नाही काम. आणि राहिलं साहिलं काय, माझे एक कपडे निघतात तेवढं धुवायचे, बाकी काय नाही करायचं. स्वयंपाक तर मी करून घेत जाईन, माझं माझं जेवायचं. मी म्हणतो, मी आज हात पाय दाबेल नाही, हा. पण मी दाबायचं करीन प्रयत्न तुमच्या करता. करशील का? हो. बरोबर. पण तुम्हाला मसाज करायची ना? हा, मसाज मी नाही केले, पण मी करताना पाहिले ना, मी तशी करू शकतो. करू शकतो ना मॅडम? तुमची करू शकतो मसाज. हा, मग तेच पाहिजे. मग मी तुला 1000 रुपये रोज देत जाईल. रोजचे? हा, रोजचे 1000 रुपये देत जाईल. हा मॅडम, तुमचा उपकार मी कुठं फेडणार एवढा? हा, मग तुला रोज 1000 रुपये देत जाईल. हा? पण मग लवकर येत जाय. हा, लवकर मी तुम्हाला मी मुक्कामी राहू शकतो एवढं. नाही मुक्कामी नको राहू. तुमची रातची मसाज बिसाज करायला ठरली? नाही मुक्कामी नको राहू. हा. सकाळी पहाटे 5लाच येत जाय मालिश करायला. मग मला मालिश झाली मग मला रनिंगला जावं लागत. अच्छा अच्छा अच्छा. हा, जिमला. जुमला. हा, आलं का लक्षात? मग तिकडून परत थकून येते. एक काम करा ना मॅडम, मग मीच राहून घेतो ना. म्हणजे मग तुम्हाला जो मी हाक अरे मग तुझ्या वडिलांचं कोण पाहिजे? सांगा ना मला. 500 रुपये ठिकाणी 1000 रुपये रोज भेटू राहिले. मला सर्व्हिस लागली. सर्विस लागली? हो, मग आता सर्व्हिसच आहे ती. पैसे नको नको, मला लोक नाव ठेवतील ना. लोकांना लावतो ते. माणसाला कामाला ठेवलं, लोकांचं जिबीला हाड आहे का? मग त्याला काय होतं? नको नको, तू ये ना सकाळी पहाटे 5ला येत जाय आणि ना मालिश करून तुझं जात जाय 6 वाजता. पण मला मसाज करते तिकडे आधी पाहावं लागेल. हा, मग 7 वाजेपर्यंत. हा, मसाज करते तिकडे आधी पाहावं लागेल. अरे बघ, असं चोळायचं राहतं, दुसरं काय राहतं त्याच्यात? दाबायचं राहतं हात पाय, काय राहतं दुसरं? दाबे खूप दाबीन. मग तू नाही म्हणतो दाबीन मी. हा, मग तेच. कसं दाबशील सांग बरं, दाखव बरं मला. हा, अजून थोडस बरे. असं असं असं, बस 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 बस, चाल मग. एवढं वर नाही जायचं ना. हा, मग आता आहे ना मध्ये जाऊ. ही तेलाची गादी खराब होऊन जाईल नाही का? हा, मग आता मध्ये मालिश करून दे. चल बरं. आतरून बितरून टाका, मी आलो लगेच. नाही, तो कॉट वेगळाच राहतो मालिशचा. हा मसाज. हा, माझी बाई आली नाही मालिशची. बरं ठीक आहे. चल बरं. आता मीच जाईन ना. हा, हा चाल. असंच माझ्या मनासारखं मला आहे ना एकदम सुख मिळतंय. हा, असंच. हा, माझ्या नवऱ्यानं कधी अशी मालिश केली नाही रे बाबा. बरं झालं तू मालिश करतोय अशी. स्वप्न खरं. माझं वा 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 वा, स्वप्न खरं. माझं आज स्वप्न खरं झालं. अशीच रोज मालिश करत जा बरं का. हा, रोज करीन ना. रोज. हा, सुकून भेटतो नाही का? हा, आणि उद्यापासून आहे ना हा, तुम्ही हे कपडे ना घाली जाऊ, मग मॅक्सी घाली जा. हा, चालेल म्हणजे चालेल. कसं मालिश करायला सोपी जाते. असं बरं बरं, ठीक आहे चालेल चालेल. कसं वाटते? एकदम बरे वाटतंय, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना मॅडम? खुश झाले ना तुम्ही? हो हो हो. हा? दर तुला तुझे 1000 रुपये घेऊन जाय. दे. जाय, रोज येत जाय. हा, अरे नी हा, अशीच मालिश करून देत जाय. कस काय अंग मोकळं झालं? हा, मग कस काय वाटलं मॅडम? हा, एकदम मस्त मालिश केली. केली. हा, बरं ठीक आहे चालेल. लवकर पाटे ये बर का. आता हे कपडे एक काम कर, हा व्यवसाय आहे ना आता आहे ना बंद करून टाक. माझ्याकडे यायचं, मालिश करायची आणि रोजचे 1000 रुपये घेऊन जायचे. चाल. हा, तुझ्या व्यवसायात काही मजा नाहीये. बरं चालेल, येतो मग. हा हा, जेवण आहे म्हणून तुला हे काम दिलंय बरं का. मी जेवण म्हणून. हा, आठवणीने 5 वाजता येऊन जाय. बरोबर. हा, पाटे चालेल, ये मग. हा हा, जाय लवकर मग. रोज दारू इंडायचे, कपडे गोळा करायचे, दोहाचे लोक हागेल गेल. पण आज मला इतकं भारी काम भेटले. 1000 रुपये 15 मिनिटात 1000 रुपये मी कमावली. माझं भाग्य खुलं, नशीब उचाडलं. आता आहे ना एक कपड्याची चीज नेऊन देतो, हात धंदा बंद करून टाकतो उद्यापासून. मोकळं अंग झालं, मालिशवाल्याने मस्त मोकळं अंग करून दिलं. नवऱ्याच्या आठवण येणार आणि आली पण नाही. असं सुख घ्यावरच मरू द्या. एवढ्या दिवसापासून आपणच चिंता करत बसलो, नवराने. मालिशवाल्याकडून मस्त मालिश होते. नवरा केव्हा येऊ आणि केव्हा जाऊ.